नमस्कार मंडळी. तर आज आपण साक्षात शिवलंकेत आलो आहोत, म्हणजेच किल्ले सिंधुदुर्गावरती आज आपण आलो आहोत आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी किल्ले सिंधुदुर्गाबद्दल सगळी माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. सिंधुदुर्ग किल्ल्यावर कसे यायचे हे मी थोडक्यात सांगतो. जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर तुम्हाला कणकवली स्टेशनला उतरावं लागेल. कणकवली स्टेशनवरून मालवणसाठी बस आणि रिक्षा देखील आहेत. जर तुम्ही बसने येणार असाल तर तुम्हाला मालवण बस स्टँडला उतरावं लागेल आणि तिकडून मग दुसरी रिक्षा करून मालवण बीचपर्यंत यावं लागेल आणि बीचवरून मग आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी बोट मिळतात. जर तुम्ही ऑटोने येणार असाल तर ऑटो तुम्हाला डायरेक्ट बीचजवळ म्हणजे थोडं लांब सोडेल, पण तुम्ही त्या बीचवरून लगेच मग किल्ल्यावर जाणाऱ्या ज्या बोट असतात त्या पकडून तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकतात. किल्ल्यावर जाणाऱ्या ज्या बोट आहेत त्याचं तिकीट 100 रुपये आहे. आणि याशिवाय तुम्ही जर एस टीवरून येणार असाल तर तुम्हाला मुंबई, पुणे अशा बऱ्याच ठिकाणावरून डायरेक्ट एस टी देखील मालवणसाठी येणारी मिळून जाईल. नमस्कार मंडळी. शिवछत्रपतींच्या उपस्थितीत ज्या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गाची पायाभरणी झाली तो हाच मोर्याचा धोंडा आणि आत्ता आपण ह्याच मोर्याचे दर्शन घ्यायला आलो आहोत. 18 टोपीकरांच्या उरावर ज्या ठिकाणाने मराठी आरमाराला कायमच प्रेरणा दिली त्या सिंधुदुर्गचे चिरे रचण्यापूर्वी याच ठिकाणी महाराजांनी गणेश पूजा केली होती आणि नंतरच मग सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली होती. आता काल या ठिकाणी वार्षिक पूजा झाली त्यामुळे इकडे हा मंडप घातलेला आहे. नाहीतर एरवी हा मंडप नसतो आणि जेव्हा हा मंडप नसतो तेव्हा आपल्याला अगदी मागेच इथून आपल्याला लगेचच सिंधुदुर्ग किल्ल्याचे दर्शन घडते. सिंधुदुर्ग किल्ल्यापासून मोर्याच्या धोंड्याचे अंतर हे 3.5 किलोमीटर आहे. त्यामुळे हे ठिकाण आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलं आहे. पण तुम्ही जेव्हा कधी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत असाल तेव्हा तुम्हाला ह्या ठिकाणाला देखील भेट द्यायची आहे. नमस्कार मंडळी. तर आज आपण साक्षात शिवलंकेत आलो आहोत, म्हणजेच किल्ले सिंधुदुर्गावरती आज आपण आलो आहोत. आता आपण तटबंदीवरूनच गडाला प्रदक्षिणा मारणार आहोत. तसं पाहायला गेलं तर ही तटबंदी जवळजवळ 3.5 किलोमीटर अंतराची आहे आणि दीड तासात आपल्याला हा पूर्ण किल्ला बघणं अशक्य आहे. तरी आपल्याला जेवढं काय होईल आणि जी काही मुख्य ठिकाणं आहेत ती आपण बघण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आणि परत आपल्याला 1.25 तासात बोटीजवळ जायचं आहे, कारण या किल्ल्यासाठी 1.5 तासच ते लोक फिरायला देतात. इकडे तुम्ही बघत असाल हा धक्का आहे समोर. हा धक्का जिकडे संपतोय तिकडे सगळ्या बोटी लागल्या आहेत. तिथून आपल्याला त्या धक्क्यावरून चालत यायचं आहे आणि साधारण 5 मिनटं चालत आल्यावरती आपल्याला इकडे मुख्य दरवाजा लागतो आणि मुख्य दरवाजातून आपल्याला आत शिरल्यावरतीच हा नगारखाना हा लक्षात ठेवा. हा नगारखानाला आधी बघायचा आहे नगारखाना आणि नगारखाना बघून मग तटबंदीवरूनच आपल्याला थोडं खाली येऊन तटबंदीवरून पुढे आल्यावरती आपल्याला लगेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हातांचे आणि पायांचे ठसे पाहायला मिळतात. आणि तसंच मग पुढून तटबंदीवर चालत आपण गड बघू शकतो किंवा मग तसंच तिकडून सरळ जाऊन गडाचे जे 5 रुपयाचे तिकीट आहे ते घेऊन मग आपण तसंच
गड पुढे पुढे देखील बघू शकतो. तिकडून जर गेलो तर आपल्याला तिकडे डायरेक्ट महापुरुषाचं मंदिर लागतं. हे राजाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मंदिर बांधलं होतं, राजराजेश्वर मंदिर. ते देखील आपल्याला तिकडेच पाहायला मिळतं. पण आत्ता आपण आधी जरा तटबंदीवरून फेरी मारणार आहोत आणि गडाला धावती भेट न देता गड जरा जमेल तेवढा पाहून या किल्ल्यावरती एकूण 40 एक गोलाकार तटबंदी आहेत आणि 45 एक या पायऱ्या आहेत, जिन्या आहेत. हा थंग पसरलेला समुद्र आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, हे आहे महापुरुषाचं मंदिर आणि आता आपण आज जाऊन दर्शन घेणार आहोत. चला आधी दर्शन घेऊयात, मग ह्याच्या बाजूला हे जे तलाव आहे याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो. पण त्याआधी आपण महापुरुषाचे दर्शन घेऊयात. चला. महापुरुष मंदिर, या महापुरुषाच्या मंदिराच्या शेजारीच हे एक तलाव आहे. तुम्हाला इकडे दिसत असेल, हा तलाव आहे समोर. हा तलाव सध्या वापरात नसल्यामुळे खराब झाला आहे, पण हा आधी खूप स्वच्छ आधी इथे खूप स्वच्छ पाणी होतं आणि हे पाणी पिण्यासाठी देखील वापरायचे. आणि अजून एक सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इथे बघू शकताय, हा पूर्ण खडक आहे आणि हा खडक इथून खोदून काढलेला आहे. आणि जेव्हा सिंधुदुर्गाचं बांधकाम सुरू होतं, जेव्हा किल्ला बांधायचा होता, तेव्हा असाच हा बेट, तुम्हाला माहितीच आहे पाण्यातले किल्ले हे नेहमी बेटावरतीच बांधले जातात. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहेत, पाण्यातले किल्ले हे नेहमी बेटावरती बांधले जातात. तर बेट जे असतात ते असे खडकच असतात. आणि तुम्हाला आता माझ्या मागे बघून हे बघून अंदाज येतच असेल की हा किल्ला बांधण्यासाठी किती खालपर्यंत खोदलेला आहे. तुम्ही बघा, आत्ता आपण ह्या उंचीवर उभे आहोत आणि खालच्या किल्ल्याची जी पायवाट आहे ती त्या लेवलला आहे. त्यामुळे सुरुवातीला नक्कीच हा संपूर्ण बेट एवढ्या उंचीचा असेल आणि हा एवढा खोदून काढल्यावर हे पाणी लागलं आहे आणि ह्याच्यातला जो खडक निघाला आहे तोच ह्या 3.5 किलोमीटर तटबंदीवर बांधला आहे, त्यासाठी तटबंदीसाठी वापरलेला आहे. आणि तुम्ही विचार करा, 3 वर्ष 4 महिने या किल्ल्याचं काम सुरू होतं. तर ह्या 3 वर्षात किती खडक त्यांनी खणून काढला असेल आणि किती मेहनत त्यांनी घेतली असेल.
हा एक थोडासा, ही एक थोडीशी वेगळी तटबंदी आहे. मगाचपर्यंत आपण जेवढ्या तटबंदी बघितल्या त्या सगळ्या गडाच्या आतच होत्या. ही एकुलती एक तटबंदी आहे जी गडाच्या बाहेर आहे. इथे समोर आपण बघू शकतोय ही चोरवाट आहे जिथून ही मुलं आता खाली उतरत आहेत. मी सुद्धा तिकडे जाणारच आहे. तिकडे जाऊन तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो की ही चोरवाट कशी आहे. तर हीच ती वाट आहे जी संकटकाळी वापरता येईल आणि चोरवाट म्हणून हिचा वापर झाला आहे. ती चोरवाट आहे जिने आपल्याला संकटकाळी हिचा वापर करता येईल. आणि हे बघा इथे लगेच मागे समुद्र किनारा आहे आणि तिथे समोरची तटबंदी दिसते आपल्याला. तर अशा प्रकारे आपला सिंधुदुर्ग किल्ला बऱ्यापैकी बघून झाला आहे. तुम्हाला आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.